नमस्कार मित्रांनो, आपल्या मॅथ्स प्लस यूट्यूब चॅनलच्या आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हे प्रश्न आपल्याला ह्या वर्षी पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये विचारलेला आहे. इथे बघा, तुम्हाला सर्व सर्व ठिकाणी 999 ह्यांचा बेरीज आपल्याला काढायचा आहे. 999 ते एक इंटिग्रल पार्ट दिलेला आहे. मग हे तुम्हाला इथे एक असं सांगू इच्छितो की हे बघा, आपण हेच संख्या आपण ह्याच्यानुसार आपण लिहू शकतो. हे बघा, 999 पॉईंटमध्ये असलेलं त्याने इंटिग्रल पार्टमध्ये दिलेले आहेत. पूर्णांकाच्या ह्याच्यामध्ये लिहिले आहेत. म्हणजे पॉईंट नंतर ते काय तर आहे, पण ते पॉईंट न लिहिता या पद्धतीने लिहिले. याला आता आपण याला 107 आपण ह्या रीतीने पण लिहू शकतो. बघा, 7 इथे पॉईंट घेतला, पॉईंटच्या ठिकाणी ऑलरेडी ही संख्या आहे म्हणून मी इकडे हे लिहितो. मग नंतर बघा 7 1 7 पुन्हा 3 होतो, 7 1 7 44. याच्यानंतर हा सिरीज चालत जातो. मग याला आपण प्रत्येक संख्येला असंच त्याने डिवाइड करत गेले. प्रत्येक आपण आता बघा, एक कुठल्याही संख्येला 2 वेळा लिहू शकतो, आहे की नाही. आता 1.5ला पण लिहायचं असेल तर 302 पण आपण 1.5 लिहितो, आणखी 1.5 आपण ह्या रीतीने पण लिहू शकतो. मग ह्याच पद्धतीने येथे त्याने लिहिलेलं आहे. आता हा 1.5 झाला, 1.5 झाला. मग तसंच हा 999 अधिक काय तर आहे ते पॉईंटमध्ये असो का फ्रॅक्शनमध्ये कसं पण असो त्याने या पद्धतीने दिले. मग आपण अर्ध्याला कसं लिहू शकतो, असं पण लिहू शकतो. एकदा आपण असं पण लिहू शकतो. मग त्याने ही पद्धत न वापरता ही पद्धत येथे वापरलेली आहे. म्हणजे काय, येथे ही पूर्ण संख्या पॉईंटमधलं आहे, त्यामुळे ते आपण पॉईंटमधलं आहे तसं हे करू. मग इथे काय करावं माहिती का, आपल्याला इथे फक्त काय करायचं आहे, किती 999 सर्वकडे 999 किती वेळा आहे, 6 वेळा आहे. 6 वेळा इथे लिहायचं, 6 वेळा आहे. नंतर ह्या 6 वेळा आहे ना, त्याला 999 ने गुणायचं. 999 गुणल्यावर इथे कसं काय राहतो माहिती का, हे बघा, हे ऑलरेडी आपण ह्याला ह्या पद्धतीने पण लिहू शकतो. माहिती आहे का आपल्याला, 999 अधिक 107 ह्या दोन पद्धती पण लिहू शकतो. तुम्हाला दोन्ही पद्धतीने पहिले सोडून दाखवतो. हे बघा, पहिले ही पद्धतीने सोडवतो. ह्या पद्धतीने बघा काय येतो, ह्या पद्धतीने म्हणजे 6 फास्ट 954 4 नंतर आपल्याला हे पण सोडवता येईल. 5 954 5 59 ह्याचा 954 59 ह्याला 54 पण हे 59 येतो. आणखी हा फक्त ह्या पाठ घेतला, हे 6 वेळा आहे. पण राहिली गोष्ट काय, ह्यांची बेरीज राहिली. मग इथं काय बघा, 1 2 ह्यांची बेरीज किती वेळा, 6 पर्यंत. आपल्याला माहिती आहे का 6 पर्यंत बेरीज कसं काढायचं आपल्याला माहिती आहे. किती 6 गुणिले 7 भागिले 6 6 7 असा जातो. म्हणून ह्याचं बेरीज बघा, हे 3 3 आणि 3 6 6 6 झालं, 6 4 10 10 5 15 15 6 21. म्हणजे 21 भागिले 7, कारण 7 सर्वीकडे आहे. 7 21 हे जो आन्सर आला ह्याला अधिक 3 करायचं आहे. म्हणून ह्यांचं किती होते उत्तर, 5 9 9 7. ऑप्शन क्रमांक सी हे बरोबर आहे. आणखी एक पद्धत तुम्हाला सांगतो, हा सर्वात फास्ट आहे. हे बघा, काय करायचं फक्त आपल्याला 999 आपल्याला माहिती एवढं येते. ह्याच्यामध्ये काय फक्त हे सर्व ही संख्या बाजूला पण काढून आपल्याला लिहिता येते. 999 6 वेळा लिहून सोडतो. फक्त ही बाकीची संख्या त्याला ह्याला आपण असं पण लिहू शकतो. हे बघा, 207 अधिक 307 अधिक 407 507. मित्रांनो, पुढचा प्रश्न काय आहे, दोन संख्यांचा गुणाकार 30 आहे, त्याच्या वर्गाची बेरीज 61 आहे, तर त्या दोन संख्यांची बेरीज किती. हे बघा, आपल्याला दोन संख्या देतात. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. हे बघा, दोन संख्या मी 2 समजतो आणि 3 समजतो. बेरीज काय दिले, ते गुणाकार काय तो 6. ह्याच पद्धतीने ही दोन संख्या आपल्याला नाही दिलेत, पण त्याचे गुणाकार केले आपल्याला दिले. काय दिले, ती दोन संख्या आपण x म्हणून x आणि y म्हणून, मग काय त्यांचे गुणाकार 30 झाले. आणखी त्यांनी काय पुढे काय म्हटले, आपल्याला त्यांच्या वर्गाची बेरीज 61 दिली. म्हणजे काय, हे बघा, x² अधिक y² बेरीज दिली आपल्याला. ह्याच्या वर्गाची बेरीज ह्या संख्येची वर्गाची बेरीज ही, ह्या संख्येची वर्ग ह्या दोघांचं बेरीज 61 दिली. मग आता आपल्याला काय करायचं आहे, येते बघा, मी ह्यालाच असं पण लिहू शकतो. हे बघा, हे दोन्ही हा समीकरण दोन्ही गुण, कारण तुम्हाला सांगतो, ह्याला दोन्ही गुणल्यावर काय होतो, आपण ह्याला दोन्ही गुणल्यावर इकडे 60 येतो. हे इकडे खाली घ्या, मग xy बरोबर 30 आहे तसं येतो. इकडे तुम्ही असं पण लिहू शकतो, xy ला खाली आहे, xy बरोबर 30 येतो. मग 30 येतो, दोन्ही भागाला करायला, हा दोन्ही खाली 30 राहतो ना, मग असं लिहू शकतो. कारण हे पुढे आपल्याला लोक येणार आहे, त्यामुळे असं लिहितात आपण. आपल्याला एक सूत्र माहिती पाहिजे कशामध्ये, a अधिक b चा वर्ग बरोबर a चा वर्ग b चा वर्ग अधिक 2ab चा वर्ग. येथे काय आपलं फक्त a च्या x लिहिलो, b च्या y लिहिलो, म्हणून आपण असं पण लिहायला काय प्रयत्न म्हणजे तुम्हाला सांगलो, एक कुठली संख्या पण मानता येतो. मग x² अधिक y² बरोबर 2xy असं पण लिहू शकतो. त्याला काय फक्त x तुम्ही अगोदर x पण म्हणू शकतो, b पण a पण म्हणू शकतो, त्याचा काय प्रॉब्लेम नाही. फक्त इथं आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला उत्तर त्या दोन संख्याचं बेरीज मिळत आपल्याला त्या तर वर्ग आहे. मग फक्त अगोदर ह्या संख्यांची हे आता आपल्याला माहिती आहे 61, हे पण आपल्याला माहिती आहे 2xy येत आहे, हे 60. मग ह्याचं उत्तर काय येतो, 121 येतो. पण आपल्याला काय विचारले, त्या दोन संख्यांची बेरीज विचारली, पण इथं आपल्या इथं वर्ग आहे. पण ह्याचा कुठल्या संख्याचा वर्ग हा 121 आहे, आपल्याला माहिती आहे 11चा वर्ग 121 आहे. म्हणून हा 2 ला 2 जातो. हे बघा, काय आहे, x अधिक y बरोबर 11. कारण आला ह्याला आपण असं पण लिहू शकतो, 121 आपण असं पण लिहू शकतो ना, घातांक बरोबर असेल तर हे पण बरोबर असेल खालून, म्हणून